नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलवरती। तर पीक विम्यासाठी आता जवळपास 6 महिन्यापासून पीक विमा हा वाटप चालू झालेला आहे, परंतु अद्यापही जिल्हे पीक विम्यापासून वंचित ठेवलेले आहेत किंवा शेतकरी हे वंचित ठेवलेले आहे। एका गावामध्ये फक्त 10 ते 20 शेतकरी हे ग्राह्य धरले जात आहे आणि बाकीचे जे उर्वरित शेतकरी आहे त्यांना अद्यापही 1 रुपयाचं सुद्धा पीक विम्याचं वाटप झालेलं नाही। तर याचमुळे आता शेतकरी झालेले आहे आक्रमक, पीक विमा द्या अन्यथा दंडात्मक कारवाई करू। तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही असे शेतकरी आता आक्रमक झालेले आहे आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून बाद केलेले अर्ज आता कृषी विभागाच्या माध्यमातून पुन्हा मंजूर करण्यात आलेले आहे। आणि याच राज्यामध्ये पावसाचा खंड आणि झालेली अतिवृष्टी अशा कारणांमुळे जवळपास 22 पेक्षा जास्त अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये येलो मोजॅकचा मोठ्या प्रमाणावरती झालेला प्रादुर्भाव, यामध्ये सोयाबीन पिकाचे 75% पेक्षा जास्त हे नुकसान झालेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती क्लेम करण्यात आलेले होते। त्या सर्व शेतकऱ्यांना असं म्हणजे याच्या अगोदर दिवाळीपूर्वीच पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु अद्यापही त्यांना 1 रुपया सुद्धा पीक विमा हा मिळालेला नाही। तर अग्रिम पीक विमा वाटप केला जाईल अशी माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। या अधिसूचना काढून पीक विमा कंपन्यांना निर्देश देखील देण्यात आलेले होते। तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आलेले असून सुद्धा पीक विमा कंपन्यांनी अद्याप 1 रुपया सुद्धा पीक विमा हा जमा केलेला नाही। तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप पीक विमा वाटपासाठी संमती देखील देण्यात आलेली होती, परंतु शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला दिवाळीपूर्वीच सुरुवात करण्यात आलेली होती। एकंदरीतपणे आपण जर बघितलं तर प्रशासनाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आलेली माहितीनुसार 49 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1900 कोटी पीक विम्याचे वाटप हे करण्यात येईल अशी माहिती देखील देण्यात आलेली होती। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर दिवाळीपूर्वी वाटप केल्यानंतरही काही शेतकऱ्यांना वाटपच झालेलं नाही। हे या सर्वांची आकडेवारी जर आपण बघितली तर 965 कोटी रुपयांचं वाटप केल्याचे समोर आलेले आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेले आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा पीक विमा हा मंजूर केलेला नाही। आणि याच पार्श्वभूमीवरती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भात आढावा देखील घेण्यात आलेला आहे आणि 1000 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्याचं बाकी होतं अशा प्रकारची माहिती देखील शासनाला देण्यात आलेली होती। आणि याच माध्यमातून पीक विमा कंपन्यांना लवकरात लवकर पीक विमा वाटप करण्याचे आदेश देखील करण्यात आलेले होते। आणि या निर्देशानुसार सुद्धा कंपनीच्या माध्यमातून थोडाच पीक विमा हा वाटप झालेला आहे, त्यानंतर वाटप पुन्हा बंद करण्यात आलेलं आहे। आणि यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन देखील केली जात आहे। तर तहसीलदार, कलेक्टर यांना वेळोवेळी निवेदन देखील दिले जात आहे पीक विम्यासंदर्भात। आणि याच पार्श्वभूमीवरती आता प्रलंबित असलेला पीक विमा हा वाटपासाठी कृषी विभाग देखील आता आक्रमक झालेला आहे आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये जो उर्वरित पीक विमा बाकी आहे हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून इशारे देखील देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती समोर, तोपर्यंत धन्यवाद।